Yes. Perfect. So hi everyone and welcome to my channel Creative Space. As I am extremely happy to be sitting with this multi-talented person over here, Pradnya, who is the founder of Adi Manav, as you can see. यांचे टी-शर्ट्स अमेझिंग आहेत, प्रिंट्स अमेझिंग आहेत आणि इट इज जस्ट अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू क्रिएट अन अवेअरनेस इन कोलॅबोरेशन विथ आदि मानव. सो फर्स्टली प्रज्ञा, थँक यू सो मच फॉर डूइंग दिस फॉर माय चॅनल. Thank you, Neha. Thank you. Thank you so much for having me here. Yeah, okay. Pradnya, brief introduction about yourself. So yes, my name is Pradnya. Adi Manav, we started in around 2017. आणि वी लॉन्च सो असं होतं की 1st of April आम्ही आमची कंपनी लॉन्च केली. सो इट वॉज लिटरली लाईक ओके वी आर फुलिंग ourselves or others we did not know, but yeah, we wanted to do that. So 1st of April आम्ही रजिस्टर केली and 15th of August आम्ही लॉन्च केली. So that was like an independence day for us also, that we are starting something new, आपलं स्वतःचं. अँड एव्हरीथिंग वॉज फ्रॉम स्क्रॅच. सो मी आणि अजिंक्य म्हणून माझा फ्रेंड नंतर झाला, पण या ही इज माय को फाउंडर. ओके. सो आम्ही असं adimanov.com स्टार्ट केलं ऑन 15th of August. It takes a lot. It takes a lot of courage, guts. की शी इज अन IT engineer. ते सगळं बाजूला ठेवून एक आपलं विजन पुढे घेऊन जाणं. आय थिंक आय वुड ओनली कमेंड यू बोथ फॉर दॅट. आता मला आय थिंक खूप व्ह्युअर्सना हा क्वेश्चन असेल की आदि मानव हे नाव का, वाय सच अ युनिक नेम आणि असं वेगळं नाव का? आदि मानव आता कोण आहेत? सो आदि मानव म्हणजे विच द बिगिनिंग ऑफ समथिंग, म्हणजे जे फर्स्ट टाइम झालं ते आदि मानव आहे. सो लाईक इट इज नॉट स्टोन एज, पण आदि मानव पासून खूप काही गोष्टी सुरू झाल्या. आम्ही पण तिथूनच सुरू झालोय. आमच्यासाठी आदि मानव वॉज अ बिग स्टेपिंग स्टोन टुवर्ड्स आवर ड्रीम्स. तो ऍक्च्युली एक थॉट होता. आणि दुसरं म्हणजे आदि मानव एक असं नाव आहे की कोणालाही लगेच लक्षात राहील. म्हणजे जर ऍज अ ब्रँड आपण बघितलं ना, आम्ही खूप क्वर्की नावं शोधली आणि आमचा एक बेस होता की वी वॉन्ट टू गो देसी कोर. So we are like basic or OG communicators. Okay. What we want is आपल्याकडे इतक्या गोष्टी आहेत दाखवण्यासारख्या, न्यू जनरेशनला सांगण्यासारख्या, मग ते कशामध्ये ऍड करू शकतो. थोडासा देसी नाव पण पाहिजे त्याला, म्हणून आम्ही आदि मानव असं केलं होतं. इट्स अमेझिंग. खूप युनिक नाव आहे. ॲज यू कॅन से की आजकाल लोक खूप फंकी नावं ठेवतात, फ्लॅशी नावं ठेवतात. दिस इज व्हेरी हटके. सो आय वॉन्टेड टू आस्क आता प्रज्ञा, व्हॉट इज युअर विजन फॉर दिस ब्रँड? ओके, सो विजन इज to create this brand as a brand. So आज टी-शर्ट कंपनीज खूप असतील, पण आपल्याला एक ब्रँड जो बनवायचा आहे ना, तो कुठल्या लेवलला न्यायचा आहे. सो आम्ही जसं तुम्ही बघितलं आमच्याकडे प्रोग्रामिंग टी-शर्ट्स आहेत किंवा आमच्याकडे मराठी खूप कॉन्टेंट आहे. खरं सांगायचं तर आम्ही जेव्हा मराठी सुरू केलं होतं ना, आमचा एक मोठा प्लॅन बनलेला आहे ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या रिजनल लँग्वेजेसचा आमचा रिसर्च होऊन आम्ही त्याचे कोट्स काढून ठेवले. अँड द बेसिक आयडिया वॉज वी विल गो इन टू मल्टिपल लँग्वेजेस आणि आम्हाला तेच करायचंय. पण झालं असं की आम्ही मराठी असल्यामुळे आणि मराठीचा एवढा चांगला टच असल्यामुळे त्याचा जो रिस्पॉन्स मिळाला, आम्ही मराठीच करत गेलो आणि इतकं केलेलं आहे आज की आणि एक बघितलं की कुठल्याही लँग्वेजमध्ये कॉन्टेंट हा कधी संपतच नाही. दॅट्स ट्रू. सो आता लवकरच लाईक खूपच लवकर ह्याच वर्षी आम्ही अजून 2 लँग्वेजेस पण इंट्रोड्यूस करणार आहोत. सो लेट सी. आणि ते पण थोडेसे हटके लँग्वेजेस आहेत, नक्की आवडतील लोकांना. दॅट्स अमेझिंग अँड गुड लक टू यू फॉर दॅट. आता मला सांग प्रज्ञा की चॅलेंजेस, हा एवढा मोठा बिझनेस सेटअप करताना तुला काय चॅलेंजेस आलेत? व्हॉट वुड यू लाईक टू से? चॅलेंजेस इन द सेन्स, फर्स्ट इज वी आर बूटस्ट्रॅप्ड.
म्हणजे आम्ही आजपर्यंत फंड्स नाही घेतलेत. सो it was a happy challenge maybe, but that was something I and Ajinkya we really stressed on की आम्हाला फंडिंग हवं आहे, पण ते अशा टाइमला हवं आहे जेव्हा आम्हाला मेंटर प्लस फंडिंग मिळेल. सो बिकॉज फंड्स वापरणं हा इटसेल्फ इज अ चॅलेंज. यू नीड टू लर्न इट. म्हणजे फक्त फंड्स रेज करून बिझनेस होईल त्या आयडिओलॉजीची मी अजूनही नाहीये, याच्या पुढे माहिती नाही. पण या ऑन द सेम आयडिओलॉजी फ्रॉम डे वन आय सॉ टू इट की हा बिझनेस ॲज अ बिझनेस असावा विथ आर पॅशन. आणि दॅट वॉज अ चॅलेंज दॅट टाइम की ओके ग्रोथ खूप स्लो होती, पण ती एक कर्व होता त्याला. इट वॉज नॉट स्टॅग्नंट एनी टाइम फ्रॉम 2007 to 2025. सो how we started and where we have reached and where our vision or where it is taking us, now we can clearly see that okay, this is possible, this goal is possible. So yeah, that was one challenge ki in terms of funds. And second asa mi म्हणेन की biggest challenge असा दिसला is content. आता आपण जेव्हा कॉन्टेंट क्रिएशन म्हणतो ना, हा स्पेस इतका ह्यूज आहे. करेक्ट. आणि आपली ई कॉमर्स आहे ऑनलाईन. सो आपला सेल्स असतो तो सगळा ऑनलाईन असल्यामुळे आपलं मार्केटिंग इज ऑनलाईन. सो डिजिटल मार्केटिंग इज सच अ बिग स्पेस दॅट getting the right audience, getting to the people who are really your customers and also the people who really like your work. कारण की जसं आम्ही म्हटलं देसी कॉर खूप कमी लोक आहेत जे हे करतात, पॉप आर्ट, पॉप कल्चर और अॅनिमे, DC. बट वेन इट कम्स टू देसी कॉर की तुम्ही खूपच गोष्टी अशा नवीन आणताय की त्या मार्केटमध्येच नाही आहेत. इट इज अ व्हेरी बिग चॅलेंज टू मार्केट देम ऑल्सो. दॅट्स ट्रू. अँड इट इज ऑल्सो बिकॉज इट इज निश. जर पकडलं मार्केट की तो तुम्ही गेला म्हणजे असं फ्लाय हाय पण आहे ते. करेक्ट. म्हणजे आमच्यासाठी ओके वेन आर वी ग्रोईंग ते आम्हाला एक माइलस्टोन असा होता की पीपल स्टार्टेड कॉपिंग अस. सो देन वी वर लाईक ओके दॅट मीन्स वी आर रिचिंग समवेअर आणि आता आपल्याला पळायचंय पुढे. सो या. ओ माय गॉड. मला ना ह्याच्यावरती मग फॉलोअप क्वेश्चन विचारते मी प्रज्ञा. वेन यू गॉट टू नो पीपल आर कॉपिंग यू, ओके, म्हणजे सपोज आता डिवा तुझा आहे, वंशाची डिवा वगैरे, हे मी अजून 2-3 ब्रँड्स कडून बघितलेले आहेत, म्हणजे असे टी शर्ट्स घेताना वगैरे. सो what would you do in such scenarios if people are copying? What would you do? See, the problem is you cannot copy the concept, you can copy the design. असं आहे. So we were the OG of doing that. E-commerce मध्ये मराठी टी शर्ट्स जेव्हा आले, और इवन आय वुड से प्रोग्रामिंग इन आवर कंट्री, ओके, कोणीच नव्हते. राईट. मग लाईक आम्ही जेव्हा ते सुरुवात केली 1 वर्ष आम्हाला इतका सुंदर रिस्पॉन्स मिळाला. मग कळलं की ओ दिस इज रिअली वर्किंग आणि आपल्या ऑडियन्सला हे खरंच हवंय. मग जेव्हा अजून वेबसाईट्स आल्या, मग त्या वेबसाईट्स वरती आता फॉर एक्झाम्पलच द्यायचं, वंशाची डिवा किंवा साखरेचं पोतं, कोणीच विचार नाही करत की आपण ह्याच्यावरती टी शर्ट बनवूया. कारण एनी मदर त्यांच्या किडला किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये आजी आजोबा त्यांच्या म्हणतातच माझं साखरेचं पोतं. सो आम्ही ते कॅच केलं आणि जेव्हा ते बनवलं, पण साखरेचं पोतं ही कोटेशन कॉपी होऊ शकते, बट द थॉट बिहाइंड ओरिजिनॅलिटी ते नाही होऊ शकत. येस. आणि समवेअर वी हॅव टू ऍक्सेप्ट इट दॅट इन आवर कंट्री इट इज व्हेरी डिफिकल्ट टू लाईक ब्रेक दिस. बिकॉज एक जी ऑथेंटिसिटी असते आणि इंटेग्रिटी असते टू रन युअर ओन बिझनेस तुमच्या गट्सवर इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट to grow and scale your business to like a level where others cannot reach. Yeah, that's true. So that's true. ह्याला कोप कसं करायचं, माझ्यासाठी एकच आन्सर आहे की एका लेवल पर्यंत जेव्हा आम्ही चालत होतो आम्हाला पळायचंय आणि तो जो डिस्टन्स आहे 2 कंपनीज मधला तो फक्त वाढवायचा आहे. दॅट्स इट.
थांबवण्यात पॉइंट नाही आणि होणार पण नाही ना, म्हणजे आपल्या इथे तसं होणार पण नाहीये. आता माझा नेक्स्ट प्रश्न असा असेल प्रज्ञा, की व्हॉट आर दी 2 मिसकन्सेप्शन्स अबाउट दिस फील्ड, जे लोकांना वाटतं माहिती, म्हणजे कॉमन मिसकन्सेप्शन तुला आढळतात ते आहेत ना. सो सगळ्यात मोठी सांगते की टी शर्ट बिझनेस हा खूप सोपा आहे करायला. हो नाही, नो असं जे एक आहे ना, नाही होत तसं. सो तसं नाही होत. सो टी शर्ट बिझनेस, सो मी पुन्हा एकदा लाईक असं आपण डिस्कस करताना मी म्हटलं होतं की आम्ही कॉन्टेंट जनरेटर, आम्हाला या मार्केटमध्ये काय टाकायचं आहे, तर इदर इट इज थॉटफुल कॉन्टेंट, इट इज ह्युमरस कॉन्टेंट, और इट इज समथिंग विच इज व्हेरी रिलेटेबल, लोकांना इमोशनली पण कनेक्ट व्हायला पाहिजे. ओके, सो आमचा मेजर टाइम ब्रेनस्टॉर्मिंगचा ना कॉन्टेंट वरती असतो. टी शर्ट इज अ मीडियम फॉर अस टू प्रेझेंट इट इन फ्रंट ऑफ द पीपल. लोक स्वतःला एक्सप्रेस कसे करणार, दॅट इज वन ऑफ द मीडियम विच वी आर गिव्हिंग देम. टी शर्ट घातला, टी शर्ट वरचं वाचलं, लाईक समोरच्याला कळलं काय आहे. इट्स लाईक दॅट. म्हणून इट इज नॉट व्हेरी इझी टू स्केल इट टू अ लेवल, असं एक मला वाटतं. आणि आपण जी टेक्नॉलॉजी यूज करतो ती स्क्रीन प्रिंटिंगच आहे. आता सध्या DTF म्हणून एक टेक्नॉलॉजी आहे विच इज व्हेरी सिम्पल, लाईक तुम्ही प्रिंट आउट काढता आणि ते हीट प्रेस करता तुमच्या टी शर्ट वरती. बट दॅट इज नॉट, इट्स द प्रोडक्शन टाइम, द क्वालिटी, आणि त्याच्यावरती अजून खूपच वर्क चालू. इट्स अ व्हेरी न्यू टेक्नॉलॉजी. म्हणून त्याच्या बेसिसवरती तुम्ही जर कंपनी सुरू करत असाल तर इट कॅन नॉट गो टू अ लेवल, इट कॅन गो टू जस्ट टू अन एक्सटेंट. तुम्ही एक लेवल क्रॉस करू नाही शकत. आणि आमचं विजनच ते आहे की आम्हाला सगळे लेवल्स क्रॉस करायचे. सो आम्ही कुठेच क्वालिटीला कॉम्प्रोमाइज नाहीये. प्रिंटिंग आम्ही कितीही होऊ दे, वी सी टू इट की कितीही डिझाईन्स आम्हाला टाकायचे. आम्ही वीकली 2 डिझाईन सुद्धा अप करतो. तर ते डिझाईन्स वी सी टू इट की 24 hours मध्ये स्क्रीन्स रेडी होऊन प्रोडक्शन होतं. वाव. सो म्हणूनच मी तुम्हाला सेटअप पण दाखवेलच नंतर. सो त्या सेटअपच असा बनवला आहे की ही सप्लाय चेन खूप फास्ट व्हायला पाहिजे. फ्रॉम टी शर्ट कॉन्सेप्च्युअलायझेशन टू प्रोडक्शन आमचा जो टाइम आहे तो आम्ही एव्हरी इयर थोडा रेड्यूस करायचा प्रयत्न केला. आय वुड ओनली गिव्ह तथास्तु टू आदी मानव, कारण खूप अमेझिंग आहे हे, एवढा विचार करणं आणि हे एक्झिक्यूट करणं. इट्स अमेझिंग. When you said about misconceptions, so first was t-shirt design. Second, why I would like to stress on this point is the margins. People feel they are very high, but ideally a purchase of a t-shirt offline from a store and online from a website is very different. Okay, so ही जी प्रोसेस आहे, म्हणजे आपण जातो, आपण ट्राय करतो, झालं, आपल्याला आवडलं, आपण घेतला. बट वेन इट कम्स टू अन ई-कॉमर्स और ऑनलाईन शॉपिंग, आमचे जे हिडन नाही आहेत ते, पण आम्ही जे कॉस्ट इन्कर करतो ते खूप जास्त असतात. सो लाईक आपण शिपिंग कॉस्ट म्हणतो, आपण रिटर्न अँड रिप्लेसमेंट म्हणतो, आम्ही नो क्वेश्चन्स आस्क्ड रिटर्न्स घेतो. सो असं आहे. सो त्याच्यामध्ये कसं होतं, आम्हाला तुमच्या घरून पिकअप करायचा असतो, त्याची शिपिंग कॉस्ट वेगळी असते. तुम्हाला जेव्हा पाठवलेलं असतं त्याची शिपिंग कॉस्ट वेगळी असते. इथे जेव्हा आपण ई-कॉमर्स और वेबसाईट जी बनवतो त्याचे काही चार्जेस असतात, म्हणजे रॉयल्टी चार्जेस असतात, पेमेंट गेटवे असतं, असं बऱ्याच गोष्टी, पॅकेजिंग असतं. पॅकेजिंग मध्ये आता आपण बायोडिग्रेडेबल बॅग्सनी पॅकेजिंग करायचं असं ठरवलं आहे. सो त्याचे जे काही कॉस्ट इन्कर्ड असतात ते ह्याच्यापेक्षा खूप जास्त असतात. म्हणून जर कोणीही टी शर्ट बिझनेस कधी स्टार्ट करत असाल तर यू हॅव टू कन्सिडर अ लॉट ऑफ थिंग्स, lot of other costs before setting up your price, and it is a underlying statement that the margins are not high. If it is a t-shirt business, अरे 200 रुपये टी-शर्ट बनतो, नाही बनत, नाही त्याची प्रिंट नाही बनत, नाही होत, नाही. So yeah, that was one of them. That's amazing. मला ना फॉलोअप प्रश्न विचारायचा आहे. Do you also see आदी मानव as a brand in stores? Yes, very soon.
सो आमचं पहिलं ब्रँड ऑर वी वुड से फॅक्टरी आउटलेट आम्ही इथेच स्टार्ट करत आहोत विदिन अ मंथ. आणि पुण्यामध्ये लवकरच आपलं स्वतःचं एक शॉप पण असणार आहे. फर्स्ट टार्गेट इज पुणे आणि मग बँगलोर अँड देन हैदराबाद असं 3 ठिकाणी आपले शॉप्स पण असणार आहेत. यू हॅव अ विजन. ऑल द बेस्ट. आता मला सांग की आता बिकॉज यू आर एक्सपॅन्डिंग, तर माझा हा खूप साहजिक प्रश्न आहे की is there an opportunity for anybody else to join your team in any department? येस, आता मल्टिपल आहेत. एक आयडियावरती रन केलं की आमच्याकडे इन हाऊस डिझायनर्स हे लिमिटेड आहेत, पण आम्ही फ्रीलान्स डिझायनर्स खूप वेगवेगळ्या डिझायनर्स वेगवेगळ्या कॅटेगरी मधल्या डिझायनर्स बरोबर वर्क करतो. सो कसं केलेलं आहे की काही इंजिनियर्स आहेत किंवा काही आर्टिस्ट आहेत किंवा काही आर्किटेक्ट आहेत ज्यांना पार्ट टाइम असं डिझाईन्स बनवायला खूप और इलस्ट्रेशन्स बनवायला खूप आवडतं. सो मला आहे की आमच्याकडे कॉन्सेप्ट रेडी आहे, आम्हाला इलस्ट्रेट करायचं आहे. तर अशा केसमध्ये आम्ही पर डिझाईन असं फ्रीलान्सर्स बरोबर काम करतो. आतापर्यंत आम्ही मोर दॅन 10 to 15 डिझायनर्स और फ्रीलान्सर्स बरोबर काम करतोय आणि वेगवेगळे आहेत. सो लाईक ऑल ओव्हर द कंट्री आहेत, स्प्रेड आउट, सगळे वर्क फ्रॉम होम करतायत, रिमोटली आहे. असं इट इज. आणि द बिगेस्ट थिंग इज इट इज व्हेरी फन टू वर्क together like this. Yeah, of course. So it is like okay, we meet new people every time, we talk to them. काही बरोबर खूप छान रिलेशन आमचं बनतं आणि आम्ही लाईक एक डिझाईन वर नाही थांबत आणि आम्ही कंटिन्यू करत जातो. काही असतं की ओके नाही मॅच होते, टाइम मॅच नाही होते, वेव्हलेंथ मॅच नाही होते, मग आम्ही एक डिझाईन करून तसंच तिथेच थांबतो. पण येस, हे करायचं कारणच असं आहे की वेगवेगळ्या डिझायनर्स बरोबर. आणि जर तुम्ही विजन बघितलं तर जेव्हा आपण म्हटलो की आम्हाला रिजनल स्टार्ट करायचंय, आपल्याला मराठी सोपं आहे, पण कुठेतरी त्याच रिजन मधले त्याच लँग्वेज बरोबर खूप फ्लुएंट असलेल्या डिझायनर्स बरोबर जेव्हा काम करू ती मजा अजून वेगळीच असेल. 100%. सो म्हणून आम्ही ही प्रोसेस आधीच बिल्डअप केली. एक कॉन्टेंट इंजिन आम्ही म्हणतो त्याला. सो प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही एक कॉन्टेंट इंजिन बनवतो, जे आमचं एक स्टँडर्ड प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमधनं जेव्हा एक डिझाईन जातं तेव्हा इट इज व्हेरी इझी फॉर n number of people to work together on that content engine. It's amazing. It's amazing. So how to approach Adi Manav for as a freelancer की कसं? Yes, so either WhatsApp आहे, वेबसाईट वरती तुम्ही ईमेल जरी केलात कॉन्टॅक्ट अस पेज वरनं तरीही काही प्रॉब्लेम नाही. आय एम मायसेल्फ ऑन लिंक्डइन, तुम्ही मला कधीही पिंग करू शकता ऑन लिंक्डइन, काहीच प्रॉब्लेम नाही. अमेझिंग. विथ दॅट इट्स ऑल्सो अबाउट रिमोटली वर्किंग ऑन मार्केटिंग स्टाफ. आणि आम्ही लॉंग टर्म खूप काम नाही करत एका बरोबर, कारण की कॅटेगरीज वेगळ्या असतात, सीझन वेगळा असतो. प्रत्येकाच्या एक्सपर्टीज प्रमाणे मग आम्ही त्या गोष्टींबरोबर त्या लोकांबरोबर काम करतो. सो येस, मार्केटिंग पीपल, येस यू कॅन जॉईन अस. ऑफकोर्स आम्ही इंटर्न्स बरोबर खूप काम करतो. इंटर्न्स बरोबर काम करायचा एक सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज असतो, आपण ट्रेंड्सवर वर्क करतो समटाइम्स. म्हणजे एक ट्रेंड येतो, आता जसं बघितलं की एक टाइम होता जेव्हा मिनिमलिस्ट डिझाईन्स खूप चालायचे. नाव इट इज अबाउट बिग ह्यूज डिझाईन्स, और यू कॅन से ओव्हरसाइज टी शर्ट्स वरती लोकांना मोठे प्रिंट्स आवडायला लागले. तर ते you cannot keep on updating yourself through research papers or on the internet. Best way is working with different types of people, different age groups, different generations. Interns are full of energy sometimes, and it's really amazing to work with them. So interns are always welcome, always welcome. वाह, बघितलं का? अच्छा, आता माझा पुढचा प्रश्न असा असेल की कधी हे खूप आधीपासून चालू झालेलं आहे की कपडा तुम्ही नीट बघून घ्या, आपले मोठे पण आपल्याला तेच सांगतात की कलर तर नाही जाणार ना, आणि कपडा तुम्ही नीट बघून घ्या. सो हाऊ हॅज आदी मानव मिटिगेटेड दिस इश्यू इन टर्म्स ऑफ प्रिंट ऑल्सो? येस, इट इज ऍक्च्युअली व्हेरी इझी तसं सांगायला गेलं तर, कारण वेन यू have that bottom line कि you are not compromising with your quality.
तेव्हा हे क्वेश्चन्स सॉल्व्ह करणं खूप इझी असतं. सो फर्स्ट थिंग जेव्हा आम्ही कपड्याचं म्हटलं तर सेट अप वन स्टँडर्ड. आपला रिसर्च एक पाहिजे की ओके दिस इज अ रिक्वायरमेंट, टेस्ट इट थरली, टेस्ट दॅट क्लॉथ अँड कंटिन्यू विथ दॅट क्लॉथ. वन. सेकंड इज जे तुम्ही म्हणता की कलर जातो, फेडिंग होतं, जेव्हा कॉटन टी शर्ट असतो एक आम्ही डे 1 पासनं एक बघितलं की आम्ही 100% कॉटन मध्येच काम करतो. त्याचं रिझन इज सस्टेनेबिलिटी, इझिली रिसायकलेबल अँड ऑल्सो इट इज कॉटन इंडियामध्ये खूप बनतो आणि आपण जर देसीकॉर एक ब्रँड आहोत तर आपण त्याचा खूप वापर केला पाहिजे. पॉलिएस्टर, वन इट इज गोइंग टू स्पॉइल दी एन्व्हायरमेंट अँड सेकंड खूप पॉलिएस्टर हे आपल्याकडे इम्पोर्ट होतं. अच्छा. येस. सो कॉटन इज समथिंग इंडिया प्रोड्युसेस प्रीमियम कॉटन जे खूप मिळतं आणि खूप असे प्लेसेस आहेत इंडियामध्ये जे जसं आपण कोलकाता म्हणू किंवा आपण साऊथ तिरुपूर म्हणू किंवा आपण सुरत म्हणू किंवा इवन नागपूर म्हणू, काही ह्या ठिकाणी सुंदर कॉटन बनतो, सुंदर कपडा बनतो. फक्त आपल्याला आपले टर्म्स अँड कंडिशन्स वरती आम्ही मॅन्युफॅक्चरर्स बरोबर आपला टायअप आहे. आम्ही सांगितलं आहे की आम्हाला ह्याच स्टँडर्डचा ह्याच ग्रेडचा हवा आहे. वन थिंग. आणि जेव्हा कॉटन असतो तेव्हा तो फेड व्हायलाच पाहिजे. जर तो कॉटन नाहीये, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जर ते फेड होत नाही तर त्याच्यात स्पॅन्डेक्स, लायक्रा हे बऱ्याच गोष्टी असतात. 100% कॉटन जेव्हा येतात, आपण जेव्हा कुर्तीज घेतो 100% कॉटनच्या ज्या असतात त्या फेड नाही होत, पण त्या ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्या डल पडत जातात. असं होतं, राईट. एक कॅरेक्टरिस्टिक आहे कॉटनचं. ओके. आणि ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण कॉटन क्लॉथ जेव्हा वापरतो तेव्हा आपण सिंगल जर्सी वापरतो जो टी शर्ट्स मध्ये वापरला जातो. सो सिंगल जर्सी मध्ये थोडंसं फेडिंग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हे होणारच, टी शर्ट्स मध्ये होणार. सो फक्त ते 2 वॉशेस मध्ये होतं का 30 वॉशेस मध्ये होतं हे आपल्या हातात असतं. ओके. सो वी ट्राय की आपलं 25 वॉशेस पर्यंत छानच राहतो टी शर्ट. ओके. आणि जेव्हा आपण डार्क टी शर्ट्स डार्क कलर्स स्पेसिफिकली जेव्हा रेड असतो आणि नेव्ही ब्लू असतो ते कलर सोडणार. मग तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घ्या, फर्स्ट वॉश मध्ये ते कलर सोडणार, पण ते तेवढे फेड नाही होणार. बिकॉज दॅट इज द क्वालिटी ऑर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट कलर विथ कॉटन ॲज अ क्लॉथ. ओके. आणि मध्ये प्रिंट जो तुमचा असतो, प्रिंटमध्ये जर DTF वापरत असाल तर त्याची गॅरंटी 5 वॉशेसची पण नसते युजली. आहे आता जशी जशी टेक्नॉलॉजी चेंज होतीये तसं 20-25 वॉशेस पर्यंत होतं आहे. पण आय वुड नॉट सजेस्ट टू गो फॉर दॅट. म्हणून आपण स्क्रीन प्रिंटिंगच वापरतो जे ट्रेडिशनली लाईक हंड्रेड्स ऑफ इयर्स. आज जर तुम्ही हाँगकाँग किंवा इंडोनेशिया और थायलंड जिथे खूप ह्यूज प्रमाणात टी शर्ट्स मॅन्युफॅक्चर होतात अशा ठिकाणी गेला ते अजून सुद्धा स्क्रीन प्रिंटिंग करतात. देर इज अ रिझन फॉर दॅट. इट्स वन ऑफ द बेस्ट प्रिंटिंग टेक्निक्स इवन टुडे. म्हणजे आपण जे लग्नपत्रिका ऑफसेट स्क्रीन प्रिंट व्हायच्या आता डिजिटली होतात, पण त्या व्हायच्या, त्याचा जो आउटपुट होता तो तुम्हाला आज डिजिटल आउटपुट मध्ये सुद्धा नाही मिळत. एक्झॅक्टली. सो तो जो डिफरन्स आहे ना तोच क्लॉथ प्रिंटिंग मध्ये आहे. आणि स्क्रीन प्रिंटिंग मध्ये सुद्धा आम्ही प्लास्टिसोल आणि वॉटर बेस दोन्ही करतो. सो डिफरंट टाइप्स, जसा क्लॉथ असेल, जसं डिझाईन असेल, मोठा पॅच असेल तर युजली वी प्रेफर वॉटर बेस, म्हणजे मुलांना त्रास नाही होणार, तो पॅच मोठा असं जाणवत नाही किंवा गरम होत नाही असं व्हायला नको, म्हणून जे मोठ्या पॅचेसचे आहेत ते आम्ही वॉटर बेस करतो. प्लास्टिसोल आम्ही थिनेस्ट ऑफ द थिनेस्ट लेअर वापरतो. म्हणजे असं ते रबर प्रिंट्स जसे होते तसं आपल्याला फील नको व्हायला, म्हणून थिनेस्ट ऑफ द थिनेस्ट लेअर त्याला कसा देऊ शकतो. सो त्याच्यावरती पण आम्ही काम करून आज आपला प्लास्टिसोल पण इट्स व्हेरी थिन, म्हणजे तुम्हाला फील झालं तरी त्याच्यात असं खूप गरम नाही होणार. व्हॉट अ लवली कन्सेशन. म्हणजे मला इतकं मजा आली हे सगळं. थँक्यू फॉर एक्सप्लेनिंग दॅट प्रज्ञा. आता माय नेक्स्ट क्वेश्चन वुड बी,
आधी मानवने आतापर्यंत कुठल्या कुठल्या ब्रँड्स बरोबर कोलॅबोरेट केलेले आहेत? बिकॉज मी अखंड वेबसाईट अशी चाळून घेतलेली म्हणजे पूर्ण, आणि आय लव्ह चिंटू बिकॉज चारुहसजींचा मी इंटरव्ह्यू घेतलेला होता. लहानपणापासून चिंटू बघतच आहे. येस, तो नॉस्टॅल्जिया होत्या. हा, करेक्ट. आणि मी बघितलं की अजून किती भरपूर कोलॅबोरेशन तुम्ही केलेले आहेत. इफ यू लाईक टू शेअर. येस, अ फ्यू आय विल शेअर. सो फर्स्ट इज, म्हणजे आम्ही वेगवेगळ्या कॅटेगरी मधले कोलॅबोरेशन केले, ज्यांनी विचार पण नसेल केला की हे टी शर्ट वरती येऊ शकतं असं. सो फर्स्ट वॉज चारुहास सर. म्हणजे सरांनी तर आम्हाला इतकी हेल्प केलेली आहे. सो ही इज लाईक अ मेंटर फॉर अस. अँड चिंटूचा असं होतं की आम्ही एकच विचार केला, DC अॅनिमे तर किती लोकांनी आणले, चिंटू का येत नाही. चिंटू फॉर आर जनरेशन इट इज नॉस्टॅल्जिया. आणि कुठेतरी आम्हाला एकच वाटत होतं की आपली जी नेक्स्ट जनरेशन येते ते पेरेंट्सनी त्यांच्या किड्ससाठी चिंटूचे टी शर्ट्स घ्यायला पाहिजे. कारण की तो एक असा मीडियम आम्हाला दिसला ना की एक जो किड्स फन होतं ना, ते चिंटू होतं आपल्यासाठी. सकाळमध्ये जेव्हा चिंटू येणार, सो तो पेपर सगळ्यात पहिले आपण लाईक संडे मॉर्निंग आपण तो वाचलाच पाहिजे असं होतं. मग त्याचे टी शर्ट्स का नाही. सो आम्ही सरांना जेव्हा अप्रोच केलं तेव्हा सर म्हटले की त्यांनी आधी पण एकाला अप्रोच केलं होतं, पण ते नंबर ऑफ कलर्स आणि त्याच्यामध्ये खूप प्रोडक्शन मध्ये त्यांना थोडंसं ते आवडलं नव्हतं. म्हटलं मग आय वॉज लाईक ओके, हाऊ टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. सो सरांना मी आणि अजिंक्याने म्हटलं की सर तुम्हाला पाहिजे तेवढे कलर्स टाका, आपण बनवू. मग वी हॅव रिच्ड 9 कलर्स फॉर अ डिझाईन, जे स्क्रीन प्रिंटिंग मध्ये थोडंसं डिफिकल्ट असतं, पण वी मॅनेज टू डू दॅट ऑल्सो. सी, अक्युरेसी इज अ प्रॉब्लेम इन स्क्रीन प्रिंटिंग जेव्हा आपण मल्टिपल कलर्स यूज करतो. येस, सो सर वॉज व्हेरी हॅपी की ओके यांच्याकडे हे लिमिटेशन्स नाही आहेत. सो आमचं ते कुठेतरी मॅच झालं. आणि चिंटूचे टी शर्ट्स म्हणजे लोकांपेक्षा आम्हाला इतके काढायला आवडतात. म्हणजे टी शर्ट्स तसं चिंटू होतं. आणि या सरांचा तर आम्हाला फुल सपोर्ट आज सुद्धा आहे. सो दॅट वॉज आवर फर्स्ट एव्हर सक्सेसफुल कोलॅबोरेशन which is still going on very nicely. सेकंड आम्ही जे केलं ते अभंग रिपोर्ट, जर तुम्हाला माहिती असेल की आम्ही जेव्हा वारी टी शर्ट्स चालू केले. सो वारी टी शर्ट्स हे मी एक असा पॉइंट आहे की आम्हाला वारी म्हणजे आम्हाला देव दाखवायचा नव्हता टी शर्टवर. आम्हाला जे दाखवायचं होतं की आपल्या पुढची जी जनरेशन येते त्यांना त्या अभंगांचं मिनिंग कळू दे. आणि आमचा एक खूपच छान एक फ्रेंड आहे चंद्रकांत रेडिकन म्हणून, त्याचं एक पोएट्री प्रोटेस्ट म्हणून इंस्टाग्राम चॅनल आहे. तर त्या इंस्टाग्राम चॅनलवरती त्यांनी 300 पेक्षा जास्त अभंग इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केले. लवली. तुम्ही जर वेबसाईट वरती वारीचे डिझाईन्स बघितले तर प्रत्येक डिझाईन कुठल्या अभंगाने इन्स्पायर्ड आहे, त्याचं मराठी व्हर्जन आणि इंग्लिश ट्रान्सलेशन हे आम्ही आपल्या वेबसाईटवर सुद्धा ऍड केलं. तर लोकांसाठी हे काय आहे की फक्त तुम्ही टी शर्ट नका विकत घेऊ, हे डिझाईन इन्स्पिरेशन आम्हाला कुठून आलं हे तुम्हीही वाचलं, तुम्हाला हे इंटरेस्ट, बिकॉज एव्हरीथिंग इज अबाउट स्टोरी टेलिंग. म्हणून आम्ही वारीचे टी शर्ट्स घेऊन आलो. तर वारीचे टी शर्ट्स करताना आम्हाला जे एक सॅटिस्फॅक्शन मिळतं, इट इज नथिंग अबाउट गॉड, इट इज नथिंग अबाउट आपण टी शर्ट वरती काय प्रिंट करतो. इट इज अबाउट त्या डिझाईन मागची स्टोरी काय. सुंदर ते ध्यान, त्याच्यानंतर सख्या पांडुरंगा, माझे माहेर पंढरी, असे इतके सुंदर अभंग आहेत ते. मग त्यांना आपण डिझाईन मध्ये कन्वर्ट का नाही करायचं, तसं आम्ही वारी कॉन्सेप्ट घेऊन आलो. आणि त्याच वेळेस आम्ही अभंग रिपोस्ट, सुंदर मुलं आहेत ती, इट्स अ ग्रुप ऑफ अराउंड 7 बॉईज. ते अभंग एका फ्युजन वेनी प्रेझेंट करतात. त्यांचा एक युट्यूब चॅनल आहे अभंग रिपोस्ट म्हणून. थर्ड कोलॅबोरेशन आम्ही जे केलं ते आम्ही रिसेंटली चिकू पिकू, हे एक मॅगझिन, किड्स मॅगझिन आहे. सो दॅट वॉज ऑल्सो आउट ऑफ द ब्लू की फॉर अ मॅगझिन हाऊ कॅन वी कम अप विथ टी शर्ट्स. त्याच्यातले काही कॅरेक्टर्स आहेत त्यांच्याकडे, जसं की फिशिरा,
ती पण एक पुण्यातलीच टीम आहे. सुंदर मॅगझिन्स बनवतात ते. त्यांचे डिझायनर्स पण त्यांनी इतकेच सुंदर कॅरेक्टर्स बनवले. सो वी वर लाईक ओके, आपण हे कॅरेक्टर्स पण टी शर्ट्सवर आणू शकतो. सो त्यांनी आम्हाला अप्रोच केलं की आपण ह्याचे टी शर्ट्स बनवूया, का नाही. सो असं वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळे कोलॅबोरेशन्स केले. इट इज फन. आमच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की सगळ्या लोकांबरोबर काम करायला मजा यायला पाहिजे. बरोबर. त्यांनी आपलं डिझाईन बघितलं, टी शर्ट बघितला की त्यांनी खुश व्हायला पाहिजे की अरे आपल्या डिझाईन या टी शर्ट वरती आलं आणि ते असं विकलं जातंय. इट्स फन. इट्स अमेझिंग. ओके, माझ्या डोक्यात काहीतरी थॉट्स येतात, मी नंतर बोलेन प्रज्ञाशी त्याच्यावर. एनिथिंग एल्स आय मस्ट हॅव मिस्ड आस्किंग? आणि तुला अवेअरनेस स्प्रेड करायचा असेल आदिमानवबद्दल, एनिथिंग एल्स? आदिमानवबद्दल सांगायचं तर मी ऍक्च्युली ऑलरेडी खूप सांगितलं आहे. म्हणजे आदिमानवबद्दल तासन तास बोलू शकतो असं आहे. बट सांगायचं तर आम्ही आम्ही रिजनल कॉन्टेंट मध्ये येत आहोत. सेकंड, आम्ही शर्ट्स सुरू केलेले आहेत आता. कस्टम शर्ट्स आम्ही लवकरच आणणार आहोत. सो मे बी तुम्हाला मराठी शर्ट्स पण दिसतील लवकरच. नाईस. सो इट इज गोइंग टू बी अ फ्युजन ऑफ जयपूर स्टाईल मराठी प्रिंट्स. सो काहीतरी वेगळं आहे. ऍक्च्युली कूल. इट्स कूल. ते एक आहे. आम्ही बॉटम वेअर लवकरच घेऊन येत आहोत. फॉर किड्स, फॉर ॲडल्ट्स मी सांगेल आम्ही एक वेगळा प्रयत्न करत आहोत. एक एक्सपिरियन्स आहे की बीइंग क्लोज टू नेचर. म्हणजे नेचर और ट्रॅव्हलचे तुम्ही खूप टी शर्ट्स बघता. एक असा एक वेगळा शर्ट कम टी शर्ट आहे तो, जो अगेन इट विल बी इन प्युअर कॉटन. इट विल हॅव एम्ब्रॉयडरी, इट विल हॅव प्रिंटिंग टुगेदर, and also it will have elements related to nature. So कारण we all are very close to nature, we have to be close to the nature. पण कुठेतरी ते डिस्कनेक्ट होतोय. तर एक प्रयत्न आमच्याकडनं लुकिंग फॉरवर्ड करूया. लुकिंग फॉरवर्ड इज ओनली आय कॅन से, बिकॉज मला तर आवडतात फ्रेंड्स लुकिंग फॉरवर्ड. येस. सो थँक्यू सो मच प्रज्ञा फॉर बीइंग सच अ लवली पर्सन आणि अवेअरनेस स्प्रेड करायला. आणि तुझं विजन मला इट्स व्हेरी इन्स्पायरिंग. इट्स व्हेरी व्हेरी इन्स्पायरिंग, मोटिवेटिंग. आणि थँक्यू वन्स अगेन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. वेलकम टू द प्रोडक्शन एरिया. आता आपण मस्त गप्पा मारल्या. आता जस्ट एक क्विक फॅक्टरी टूर घेऊया आणि आम्ही स्क्रीन प्रिंटिंग आणि आमचं पॅकेजिंग, ई कॉमर्स इथे कशी रन होते एक ब्रीफ आयडिया देतो. सो बेसिकली जेव्हा एक डिझाईन बनतं, लाईक डिजिटली डिझाईन बनतं इन अन इलस्ट्रेशन फॉर्मॅट, तेव्हा ते डिझाईन आपण टी शर्ट मध्ये प्रिंट होईपर्यंत काय प्रोसेस आहे ती आपण थोडीशी बघूया. सो त्याच्या आधी स्क्रीन्स बनतात. सो फॉर एक्झाम्पल दिस इज अ स्क्रीन. सो असे स्क्रीन्स बनतात. आणि जसं आपण फोटो नेगेटिव्ह बघायचो पूर्वी, ब्राऊन कलरचे फोटो नेगेटिव्ह छोटे छोटे असायचे, तसे हे स्क्रीन्स आपण एक्सपोज करतो. सो आपल्याकडे एक्सपोजिंगचा एक सेपरेट सेटअप आहे, तिथे स्क्रीन्स एक्सपोज होतात. आणि usually the number of colors in a design is equal to the number of screens we have for a particular design to print. So this is a very basic process. So आता तुम्ही बघू शकता we have like more than 800 screens here. इथे पण आहेत, त्या बाजूला पण आहेत. या सो असा पेंट, सगळे पेंट्स आम्ही जसे शेड्स बनवतो. दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल प्रोसेस जेव्हा आम्ही वेगळे कलर्स बनवत असतो. सो हे प्लास्टिसोल आहे. तसंच आपल्याकडे वॉटर बेस्ड कलर्स पण असतात. सो जसं मी मेन्शन केलं, आपण वॉटर बेस आणि प्लास्टिसोल दोन्ही करतो. आणि हे टेबल्स आहेत जिथे आपण ऍक्च्युली टी शर्ट प्रिंटिंग करतो. सो दिस इज अ किड्स टेबल अँड दॅट इज अन ॲडल्ट्स टेबल. सो प्रत्येक साईज ऑफ द प्रिंट प्रमाणे टेबल चेंज होतो. हा चिंटूचा सगळ्यात फेमस सध्याचा डिझाईन, गोपाळांचा मेळा, ते आता प्रिंट करतायत. या सो दिस इज अ मॅन्युअल टेबल.
तसंच विथ 50% मोर अक्युरेसी आणि सेमी ऑटोमॅटिक आपण म्हणू शकतो. अजून एक टेबल आपल्याकडे आहे. हा ठीक आहे, एवढं नाही आहे. सो दिस इज द टेबल. याच्यावरती आपण प्रिंट करतो. सो द बेसिक डिफरन्स बिटवीन बोथ द टेबल्स इज हियर द टी शर्ट मूव्स, देअर द स्क्रीन मूव्स. सो दॅट्स द डिफरन्स. या येस. सो हा आमचा प्रिंटेड स्टॉक. आणि जेव्हा टी शर्ट प्रिंट होऊन येतो तेव्हा जस्ट एक रफ हे दाखवते. तर हा आमचा रक्षाबंधन स्पेशल. या सो जेव्हा हा प्रिंट होतो ना, सो सी दिस इज अ व्हेरी रफ बेसिक ड्राइंग डन. सो हे एक मशीन असतं जिथे आपण फ्यूज करतो त्याला ॲट 180 डिग्रीज. आणि जेव्हा आपण फ्यूज करून झालं की तो असा सॉफ्ट होतो तिथे. येस. आणि म्हणून आपलं प्रिंट इझिली टेअर ऑफ नाही होत. सो म्हणून स्क्रीन प्रिंटिंग अँड नॉट अ DTF ॲज ऑफ नाव. सिन्स इट इज अन ई-कॉमर्स, सो हा आमचा आजचा लॉट जो जाणार आहे ऑनलाईन ऑर्डर्सचा आलेला, तिथे पॅकिंग होणार त्याचं. सो ओव्हर टू अजिंक्य. ही इज माय को फाउंडर. हॅलो, हाय एव्हरीवन. हाय. सो सगळ्यात महत्त्वाचं, ई-कॉमर्स इज नॉट जस्ट अबाउट शिपिंग. सो त्याच्यापुढे येतं कस्टमर सपोर्ट आणि वेगवेगळ्या प्रोसेसेस. सो सगळ्यांना वाटतं की कुरिअर पाठवलं म्हणजे आम्हाला झालं का आमचं काम. तर असं नसतं. आम्ही बॅकग्राऊंडला आम्ही चेक करत असतो की कोणाकोणाला कुरिअर डिलिव्हर होत आहेत, नाही होत आहेत. वेगवेगळ्या कुरिअर कंपनीज असतात, त्या कुरिअर कंपनीज थ्रू पाठवणं असतं. सो ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं प्रोसेस असतं की कुठल्या कुरिअर थ्रू कुठे लवकर डिलिव्हर होतं. सो याचं आम्हाला बॅकग्राऊंडला सगळं टॅली करायला लागतं. त्याच्यानंतर ह्या प्रोसेसमध्ये व्हॉल्युमेट्रिक वेट, वेगवेगळे वेट्स असतात. तर पॅकेजेस जेव्हा शिप होत असतात तर अर्धा किलोचं पॅकेज, 1 किलोचं पॅकेज असं त्यांचं परत वेगवेगळ्या गोष्टी चेंज होतात. तर त्याच्याप्रमाणे तुमच्यापर्यंत ते पॅकेज येण्याच्या आधी त्याचं ते कॅल्क्युलेशन होतं. त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला टीम सगळं चेक करत असते की हे पॅकेजेस ऑन टाईम आहेत का नाही आहेत. ऑन टाईमची ॲक्युरेसी ही नेहमी 95% असते. 5% पॅकेजेसला इश्यू येतो. आम्हीच नाही तर ते इन्क्लुडिंग मोठे ई-कॉमर्स सगळ्यांना येणार आहे. सो नक्कीच तुम्ही त्याच्यासाठी आमच्यावर चिडता आणि आम्हाला ते ॲक्सेप्टेबल असतं आणि वी आर व्हेरी मच अपॉलॉजेटिक फॉर यू. सो हे आम्ही सांगण्यामागे उद्देश असा की कुठल्याही ई-कॉमर्सला हे प्रॉब्लेम येणारच आहेत. आमच्याकडनं काही चुका असतील किंवा असतात त्या सुधारल्या जात असतात या प्रोसेसमध्ये. पण थोडासा पेशन्स तुमच्याकडनं मिळाला की आम्हाला खूप सोपं जातं तुम्हाला सर्व करायला. आणि येस, सो ही एक मोठी गोष्ट आहे. आणि ह्याच्यात बाकी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले तर आहोत आम्ही रिझॉल्व्ह करायला.